नमस्कार. मी अर्चना कुलकर्णी, गट क्रमांक 3. कथेचे नाव आहे गुरुभक्ती. कथाकार आहेत गजानन माधव मुक्तिबोध. ही कथा हिंदीतली आहे. आज हिंदी दिवस आहे म्हणून मी ती कथा मराठीत अनुवाद करून सांगत आहे. तर प्राचीन काळात दक्षिण भारतात शिक्षणाचे प्रमाण खूप कमी होते. तिथे एक गरीब कुटुंब राहत होते. त्या कुटुंबात पती पत्नी आणि त्यांचा एक मुलगा होता. त्या मुलाचे वय होते 12. 12 वर्षानंतर काही जण आपल्या मुलाची मुंज करतात. त्याचप्रमाणे त्याचीही मुंज केली. मुंज झाल्यानंतर तो मित्रांमध्ये खेळू लागला. खेळताना काही मुले शिकणारी त्याला चिडवू लागली. कारण वैदिक शिक्षण तिथे मिळत नव्हते आणि आईवडिलांची इच्छा होती की त्याला वैदिक शिक्षण द्यावे. मुलाला सारे त्याचे मित्र मूढ, निरक्षर असे म्हणून रोज चिडवू लागले. त्या मुलाला खूप वाईट वाटू लागले. मुलगा आईबाबांजवळ आला आणि म्हणाला की मला शिक्षण घ्यायचे आहे, मला शिकायचे आहे. तर आईवडिलांनी ठरविले तुला शिक्षण आपण काशी येथे देऊ. काशी म्हणजे आजची वाराणसी. मग तो दुसऱ्या दिवशी उठला. प्रातःकाळी तयार होऊन आईवडिलांना नमस्कार केला आणि आज मी शिक्षणासाठी इथून बाहेर जाणार आहे, मला शिकायचे आहे. आईवडिला म्हणाले तू जो दृढनिश्चय केला आहेस का? हो, मी दृढनिश्चय केला आहे, मी जाणार आहे. वाराणसी इथून खूप दूर आहे, वाहनांची व्यवस्था नाही, कारण पूर्वीच्या काळी वाहने फारशी नव्हती. तो म्हणाला माझी इच्छा आहे आणि मी चालत जाणार आहे. तो तिथून चालत चालत निघाला. चालत 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 जिथे थकला तिथे विश्रांती घ्यायचा आणि असं करत 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 त्याने काशी येथे पोहोचला. त्याला पोहोचण्यासाठी तब्बल 1 वर्ष लागलं. आणि काशी हे मोठे शहर. तिथे आल्यानंतर तो खूप थकला होता. त्याला एक मोठे झाड दिसले आणि त्या झाडाखाली सावली दिसली. त्याला तिथे विश्रांती करावीशी वाटली. तो एक बाजूला वीट पडलेली होती, तो वीट घेतला उशाला आणि तिथे विश्रांती करू लागला. त्याला झोप लागली आणि तिथे 2 मुलं बोलत बसली होती आणि त्यांचा आवाज ऐकून तो जागा झाला. पटकन त्याने त्या दोन्ही मुलांना विचारले, हे दादा, इथे मला गुरु कुठे मिळतील? आजही असं आपण पाहतो, असं होतं की खेड्यातली मुलं जेव्हा शहरात येतात त्या मुलांना शहरातली मुले चिडवतात, कारण त्यांचा पेहराव वगैरे यांच्यासारखा नसतो. मग त्याला चिडवू लागली. तो परत विचारला, हे दादा, मला इथे गुरु कुठे मिळतील? मग ते दोन्ही मुलं एकमेकाकडे बघून हसू लागले आणि सांगितले, समोर एक जुना किल्ला होता, त्याला खंडर पण म्हणतात. तिकडे हात करून दाखवू लागले की तुला इथे गुरु मिळतील, जा तू. त्याने विश्वास ठेवला आणि त्या दिशेने जाऊ लागला. चालत 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 तो जाऊ लागला. काहीच दिसत नव्हते. एक जुना पडका किल्ला, ज्याला खंडर आपण म्हणतो, तिकडे जाऊ लागला. जाता 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 जसा जसा जाऊ लागला तसा तसा त्याला धुपाचा सुगंध येऊ लागला. पुढे गेल्यानंतर भव्य अशा सजलेल्या खोल्या त्याला दिसल्या. मध्ये पांढऱ्या शुभ्र गाद्या, त्यावर बिछाने अंथरलेले होते. मोठी मोठी तके पण दिसत होती. तो तिथे पाहू लागला. नीरव शांतता दिसत होती. कुणीही नाही, पण इतकी तयारी कुणी केली आहे असं त्याला वाटू लागलं. आता काय करावं? कुणीच नाही.
चला, त्या दोघांनी सांगितलंय, त्याच्यासोबत त्याचा विश्वास होता. परत चालू लागला. चालता चालता त्याला पायऱ्या दिसल्या जिन्याच्या. तो दुसऱ्या मजल्यावर चढला. असंच करत दुसऱ्या मजल्यावरही त्याला सज्ज अशा तयार खोल्या दिसत होत्या, भव्य अशा. पण कुणीही नव्हतं, नीरव शांतता होती. परत तिसऱ्या मजल्यावर गेला, चौथ्या मजल्यावर गेला, सगळीकडे तसंच होतं. पाचव्या मजल्यावर गेला, सहाव्या मजल्यावर गेला, सातव्या मजल्यावर गेला, आणि सातव्या मजल्यावर मात्र एक ध्यानस्थ बसलेले गुरु त्याला दिसले. तो त्यांच्या पायापाशी जाऊन बसला. त्याला खूप छान वाटले, चला इथं कुणीतरी आहे. जवळजवळ 1 तास बसला. बसल्यानंतर गुरूंचे ध्यान पूर्ण झाले. गुरुनी विचारले, हे वत्सा, तू कोण आहेस? त्याने सर्व सांगितले, मी दक्षिण भारतातून आलेलो आहे. मला शिक्षणाची इच्छा आहे आणि मला ज्ञान घेण्याची इच्छा आहे. मी घेणार आहे, जर आपली अनुमती असेल तर. गुरु म्हणाले, हे वत्सा, तू ठरव आज, तू दृढ निश्चय कर, कारण इथे 12 वर्ष तुला इथेच राहायचे. 12 वर्ष इथून तुला हलता येणार नाही. आज एक दिवस तुला देतो विचार करण्यासाठी, तू विचार कर, उद्या ये. तो शिष्य म्हणतो, हे गुरु, माझे दृढ निश्चय झालेला आहे, मी शिकणार आहे, मी इथेच राहणार आहे, मी 12 वर्ष इथून कुठेही जाणार नाही. ठीक आहे म्हणतात गुरु. दुसरे दिवशी सकाळी सकाळी गुरुच्या पूजेची तयारी करून हा शिष्य देतो, फुलं वगैरे ठेवतो. गुरु पूजा करतात. पूजा झाल्यानंतर त्याला शिक्षण देण्यासाठी सज्ज होतात. संस्कृतमध्ये सर्वात प्रथम रामा रामो रामाः प्रथमा यापासून सुरुवात होते. शिक्षणाची सुरुवात झाली. शिष्याला खूप आनंद झाला. तो इतक्या ध्यानमग्न होऊन शिक्षण घेऊ लागला. असेच करत 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 12 वर्ष पूर्ण झाली. इतक्या तन्मयतेने तो शिक्षण घेतला आणि आज तो जो बालक होता 12 वर्षाचा, तो आज खूप मोठा झाला. तितकाच तो सुंदरही दिसू लागला. त्याच्या चेहऱ्यावर दिव्य तेज आले आणि शेवटचा दिवस आला. तो असतो निरोप समारंभ. त्या दिवशी शेवटची शिक्षण जे आहे, शेवटचे जे शिक्षण आहे ते गुरु त्यांना त्या शिष्याला देऊ लागले. त्या दिवसाचा वर्ग त्याचा संपला. संपल्यानंतर गुरु त्याला म्हणतात, हे शिष्य, रोज तू मला जेवायला वाढत होतास आणि त्यानंतर जेवण करत होतास, पण आज तसे नाही. आज आपण दोघेही सोबत जेवण करू. शिष्य गुरुची आज्ञा मानतो. दोघेही जेवण्यासाठी बसतात. ताटात खिचडी वाढून घेतात. खिचडीवर तूप पाहिजे होते. शिष्य म्हणतो, गुरुजी मी आणतो तूप दुसऱ्या खोलीतून. गुरुजी म्हणतात, नाही तू बैस, आज उठू नकोस, आज तुझा शेवटचा दिवस आहे. मग गुरुजींनी आपला वज्रभाऊ हात करतात. आजपर्यंत शिष्याला गुरु दिसणारे सामान्य होते, पण आज त्यांचे असाधारण रूप त्याला दिसते. इतका मोठा हात करतात. दुसऱ्या खोलीत जे तुपाचं तांबलं आहे ते घेण्यासाठी हात असा मोठा करून ते तुपाचं तांबलं, ते तिथेच बसलेले असतात गुरु. त्यांच्या हातात ते तांबलं येतं आणि ते तूप वाढू लागतं. शिष्य हा भिवून कापू लागतो. गुरु म्हणतात, बैस, व्यवस्थित जेवण कर, घाबरू नकोस, मी तुला नंतर सांगतो. जेवण झाल्यानंतर कसं बसं तो शिष्य जेवण करतो. जेवण झाल्यानंतर गुरु सांगू लागतात,
हे शिष्या, मी माणूस नाही, मी ब्रह्मराक्षस आहे. गेल्या जन्मी मी शिष्याच्या शोधात होतो. मला ज्ञान देण्यासाठी शिष्य भेटला नाही आणि तसाच माझा अंत झाला. माझा आत्मा भटकू लागला आणि भटकत असताना तू इथे आलास. मी तुला ज्ञान देण्यासाठी माणसाचं रूप घेतलं आणि तुला ज्ञान दिलं. आता तू मला मुक्ती दे. आज मला मुक्ती मिळते. शिष्य गुरुच्या पायावर डोकं ठेवतो. तेवढ्यात गुरु अदृश्य होतो. शिष्य तिथून निघतो. त्याच्या डोळ्यात खूप अश्रू येतात. तो आज ज्ञानी पंडित झाला. आणि सांगण्याचे तात्पर्य हे की त्याला शिक्षण घेण्याची आसक्ती होती. ज्या विद्यार्थ्यामध्ये आसक्ती आहे त्याला ज्ञान मिळतं, हे ह्या कथेचं तात्पर्य आहे. धन्यवाद.